पुणे जिल्हा भाजप विमोर्चा अध्यक्षा अंकिता पाटील आपल्यासोबत आहेत। ताई, आजचा मेळावा झाला, तुमची जी खतखत होती ती मिटली का? निश्चित मिटलेली आहे। आणि आज फडणवीस साहेबांनी आज आपल्या 10 ते 15 हजार आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आज त्यांनी संबोधित केलेलं आहे। त्यांच्या मनातली खतखत त्यांनी जाणून घेतलेली आहे। इंदापूर तालुक्याचं पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी इंदापूर तालुक्यामधल्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यालाही आश्वासित केलेलं आहे की इंदापूर तालुक्याची पूर्ण जबाबदारी ही त्यांची आहे। त्यामुळे आता मला असं वाटतं की आमची पूर्ण नाराजी दूर झालेली आहे। एकीकडे तुम्ही म्हणताय की आमची नाराजी दूर झालेली आहे, देवेंद्र फडणवीसांनी पालकत्व घेतलेलं आहे, परंतु 1.5 महिन्यापूर्वी तुमचं एक वक्तव्य बाहेर आलं होतं की आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून, परंतु त्या संदर्भात कुठलाही शब्द दिला नाहीये किंवा तुम्ही असं म्हणणं होतं तुमचं की आधी विधानसभेचं ठरवा आणि लोकसभेचं ठरवा। नाही, आम्ही जे स्टेटमेंट दिलं होतं ते 1.5 महिन्यापूर्वी होतं। त्याच्यानंतर बऱ्याच घडामोडी झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत। आमची फडणवीस साहेबांबरोबर 3 वेळा मुंबईमध्ये मीटिंग झाली। त्याच्यामध्ये एका मीटिंगमध्ये स्वतः अजितदादा आणि हर्षवर्धन पाटील साहेब पण उपस्थित होते आणि आज इंदापूर तालुक्यामध्येही मोठा मेळावा झालेला आहे। त्यामुळे निश्चित पद्धतीने सर्व जी खतखत होती, सर्व जे आपले विषय होते आणि कार्यकर्त्यांचे विषय होते ते फडणवीस साहेबांनी चांगल्या रीतीने अॅड्रेस केलेले आहेत। आजही कार्यकर्त्यांच्या मनात थोडीशी शंका आहे की नेमकं कुणाचं काम करायचं, याबद्दल काय सांगा? नाही, आज आता सगळ्यांनी एकमताने महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचं असं आश्वासन, असं प्रॉमिस आज फडणवीस साहेबांना इथे दिलेलं आहे। त्यांनीही पूर्णपणे महायुतीमध्ये पूर्ण सगळ्या घटकांची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे। इंदापूर तालुक्यामध्ये त्यांचं विशेष लक्ष इथून पुढच्या काळामध्ये राहणार आहे। त्यामुळे आम्ही आता थोडे निश्चिंत झालेलो आहोत। त्यामुळे आता मला वाटतं महायुतीचे सर्व आज कार्यकर्ते इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला महायुतीच्या उमेदवाराचं काम करताना दिसतील। तुम्ही महायुतीचं उमेदवाराचं काम करणार 2024 म्हणजे आता तुम्ही घड्याळाचा प्रचार करणार, विधानसभेत कमळाचा प्रचार घड्याळ करतीलच निश्चित। या संदर्भात काही बोलणं झाले? नाही, ह्या संदर्भामध्ये आज असं फडणवीस साहेबांनी सांगितलं की त्यांनी शेवटी जबाबदारी स्वीकारलेली आहे। ही जबाबदारी सर्वांच्या समोर स्वीकारलेली आहे आणि आता आम्हाला शेवटी विश्वास आहे। शेवटी कसे असतात, काही गोष्टी विश्वासावरती सुरू असतात आणि शेवटी देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते आहेत, आदरणीय अमित शाह साहेब आमचे नेते आहेत आणि त्यांनी आम्हाला पूर्णपणे आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आता आम्ही निश्चिंत आहोत। तुम्ही निश्चिंत आहात म्हणताय की त्यांची जबाबदारी घेतली असं म्हणताय, परंतु तिन्ही नेत्यांनी, तुम्ही पण म्हटलं आहात की पडद्यामागे काही गोष्टी झाल्या आहेत किंवा बंद खोलीमध्ये काही चर्चा झाली आहे, त्या संदर्भात म्हणजे असं ठरलं गेलं आहे की विधानसभेला हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी द्यायची, या संदर्भात काही बोलणं झालंय? कसं झालंय, आता लोकसभेची निवडणूक आहे। विधानसभेमध्ये आज इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही अशी मागणी ऑफकोर्स केलेली होती की आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये ही जागा आपल्याला सुटली पाहिजे आणि इथून निश्चित पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये 2024 मध्ये इंदापूर तालुक्याचे जे आमदार आहेत ते आपले कमळावरती निवडून आले पाहिजे। किती साधारण लीड देणार आहात तुम्ही लोकसभेला? आता इंदापूर तालुक्याचा इतिहास जर तुम्ही पाहिला आणि हर्षवर्धन पाटील साहेबांचं काम करण्याचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर मागच्या 4 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त लीड इंदापूर तालुक्यामधून मिळालेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं मागच्या पेक्षा ह्यावेळेस थोडं आपल्याला लीड निश्चित पद्धतीने वाढलेला आपल्याला दिसेल। दुसरीकडे तुमचा संघर्ष सातत्यानं राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी होते, म्हणजे एकेरी उल्लेख करणं असेल किंवा आता देखील खतखत मांडली गेली की तुम्हाला त्रास होतोय, यापुढे होणार नाही अशी काळजी ते घेतील, त्यांना काय सांगू इच्छिता? नाही, आता त्यांना घेतल्याशिवाय पर्याय नाही। शेवटी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटांचे उमेदवार आज महायुतीचे उमेदवार ते आहेत आणि मला असं वाटतंय की ते काळजी घेतील आणि ह्या गोष्टी पुढे घडणार नाहीत अशी आम्हाला आशा आहे। आतापर्यंत तुम्ही राष्ट्रवादीशी संघर्ष करत आलेला आहात, आता हा कुठेतरी थांबेल असं वाटतंय? थांबलाच पाहिजे, म्हणजे आता एवढं सगळं झाल्यानंतर जर थांबला नाही तर मग फार अवघड विषय। पण मला असं वाटतं की शेवटी अजितदादांनी पण आणि त्या दिवशीच तुम्ही बघितलं असेल, दादांनीच एका भाषणामध्ये एका याच्यामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे की दिलजमाई झालेली आहे, आमचे सर्व जे काही डिफरन्सेस आहेत ते सगळे रिझॉल्व्ह झालेले आहेत आणि आम्ही आता एकत्रित महायुतीचं काम करत आहोत। शेवटचा प्रश्न फक्त विचारतो की बारामती लोकसभा मतदारसंघ असेल किंवा पुणे जिल्हा असेल, राष्ट्रवादीचा काँग्रेसशी किंवा काँग्रेसचा राष्ट्रवादीचा भाजपशी साधारणतः सायमत संघर्ष झालेला आहे। बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या मनात असे आहे की ते म्हणतात की बदला घ्यायची ही संधी परत मिळणार नाही, तर त्या कार्यकर्त्यांना काय सांगू इच्छिता? आता हा जो विषय आहे हा मला वाटतं 1-1.5-2 महिन्यापूर्वीच्या कार्यकर्त्यांचा विचार असावा, कारण परिस्थिती तशी होती। आता त्याच्यात आत्ता जाण्यात तो वेळ नाहीये, पण त्याच्यानंतर ज्या घडलेल्या घडामोडी आहेत आज आपण प्रत्येक कार्यकर्त्याला कॉन्फिडन्समध्ये घेऊन
आज फडणवीस साहेबांनी म्हणजे मुंबईमध्ये बोलवलं. आज फडणवीस साहेब स्वतः एवढ्या व्यस्त वेळेतून वेळ काढून आज इंदापूर तालुक्यामध्ये सर्वांशी इथं आज त्यांनी संबोधित सगळ्यांना केलेलं आहे. त्यामुळे निश्चित पद्धतीने मला असं वाटते की आता समजूत काढलेली आहे, आता एकत्रित पद्धतीने सगळे काम करतील अशी आशा आहे. खूप धन्यवाद. तर हे होते अंकिता पाटील ज्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी समजूत काढलेली आहे. आता कार्यकर्ते नेमकं निवडणुकीच्या वेळेस काय करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.